तर देवपूजा झाली आणि चाललोत गावात दूध आणायला रोजच्या प्रमाणे. हे शंभू मोबाईल बघितलं लगेच वापस पळतोय, लय नखरे करते काय सांगा. व्हिडिओ काढू नका म्हणत होता आणि त्याला हातात दिसला मोबाईल की लगेच मेळ लागतोय व्हिडिओ काढते. लाजत नाही काही नाही, पण उगा आपलं नखरे काही बी. हे बघा तिकडे पळतोय वापस. त्याला म्हणलं खिशात ठेवतो मोबाईल, खिशात ठेवले बघा आला बघा बसतोय. आणि पुन्हा गाडी बसल्यावर काय सुट्टी असते आमच्याकडे. म्हणला दादाला घ्या हां, पण ते मागं दडतोय बघा. आणि पुढे गेल्याच्या नंतर लक्षात आलं की आपण मोटर लावलेली काल एकच कॉकला, आणि सोलर ऊन पडल्यावर एका कॉकवर पाणी बसणार नाही. तर शंभूनी कॉकला लॉक बसवलेले आपल्या सायकलचं, आणि आम्ही लॉक न कळता डायरेक्ट कॉक फिरला. कॉक फिरून चाललोत गावाकडं. आल्याच्या नंतर स्प्रिंकलर लावू पाणी. हे बघा अजून पण नखरे चालूच आहे त्याची. मला म्हणतोय पप्पा मी टायरवर बसून येतो. म्हणले बस बाबा लवकर जायचे गावाकडे. अजून पण लईत नखरे. त्यांच्या पॉईंटवर त्यांना सोडण्यात आले आणि म्हणलं जातो. नाही म्हणले पप्पा मला चिप्स पुडा आणा एवढा मोठा. हो म्हणतो बॅट बॉल आणा. बरं म्हणलं ठीक आहे तुम्ही जा. नाही म्हणते आम्हाला चिप्स पुडा. आणि हे बघा आपलं घर कुणाला कुणाला रानात राहायला आवडतं ते कमेंट करून सांगा. हे पळाले घरी. गावातून काम उरकून येताना बाबू भेटला वाटत, जामू खात होता. त्याला म्हणलं व्हिडिओ. ते म्हणते व्हिडिओ काढू नको काही करशील. गावातून आल्यानंतर कॉक फिरले आणि स्प्रिंकलरला पण लावले. ते एक पॉईंट भिजल्यानंतर दुसऱ्या पॉईंटला नळे जोडून घेऊन दुसऱ्या पॉईंटला पाणी लावलं. आणि लगेच म्हणलं आता काय करावं, ते पहिल्या भिजलेलं रोप उपटन, तर रोप उपटून घ्यावं आणि तुटीच्या लागून टाकावं. तर रोप उपटून घेतलं, असं पसरून घेतलं. शंभू काय मग पावसातच स्प्रिंकलरच्या पाण्याखाली हिंडतोय आणि चिखलाची बुट झाली म्हणून नाचतोय. लय बेकार आनंद, लहानपणीचा आनंद लईच बेकार. हे बघा कसं बोलतोय. मी म्हणतोय शंभू सर्दी होईन, पण ऐकायला काय तर नव्हतं. मग मी गेलो त्याला आणण्याचा प्रयत्न केला, पण ते काय यायच्या मागा नव्हता. ते स्प्रिंकलर चिमणीचं पाणी आलं. हे बघा एकदा पडतंय पण सोपं नाही. पुन्हा रडतंय, पुन्हा उठतंय, पुन्हा खेळायला लागतंय. बाहेर आल्यावर बघा कसं आता रडतंय. व्हिडिओ काढू नका सांगते. तिथंच रडायला लागले. मग नंतर त्याचे पाय मातीने पुसून घेतले. आणि नंतर मी कामाला लागलो तर माझ्याकडं आलाय हे करायला, दूध टाकायला. पप्पा भूत आलं म्हणून. सोपं नाही. लहानपण लईच बेकार असते. खास तितकंच असते लहानपण, कधीच पुन्हा येत नाही बरं का. आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट करा, लाईक करा, शेअर करा आणि नवीन व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा. फेसबुकवरून बघत असाल तर पेजला फॉलो करा. आणि 6च्या टायमाला सगळं काम उरकून आपल्या घराकडे चाललो आहे. हे बघा दिवसभर तूट लावली.